डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा एडिस डासाच्या चावामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो आणि साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. डेंग्यूची लक्षणे: अचानक तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधे व स्नायूमध्ये वेदना, अंगावर लाल पुरळ येणे, मळमळ, उलटी, खूप अशक्तपणा. डेंग्यू झाल्यावर काय काळजी घ्यावी? भरपूर पाणी, ORS, नारळ पाणी व इतर द्रवपदार्थ प्या. पुरेशी विश्रांती घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या. तापासाठी पॅरासिटामॉल वापरा. डॉक्टरांचा सल्ला न घेता आयबुप्रोफेन किंवा ॲस्पिरिन घेऊ नका. प्लेटलेट्स कमी झाल्यास स्वतःहून औषधे घेऊ नका. काय खावे? मूग डाळ खिचडी, डाळ, सूप, फळांमध्ये डाळिंब, मोसंबी, संत्री, नारळ पाणी, हलका व पौष्टिक आहार. काय टाळावे? तळलेले व मसालेदार पदार्थ, जंक फूड, थंड पेय, मद्यपान. डॉक्टरांकडे तातडीने कधी जावे? ताप 2-3 दिवसापेक्षा जास्त राहिल्यास, सतत उलट्या होत असल्यास, रक्तस्राव होत असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, खूप अशक्तपणा किंवा चक्कर येत असल्यास. डेंग्यूपासून बचाव: घराभोवती पाणी साचू देऊ नका. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा. खिडक्यांना जाळी लावा. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करा. टिप: ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे. डेंग्यूची लक्षणे दिसल्यास किंवा तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.